नमस्कार मंडळी, मी आहे मेघना। माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज आहे दुसरा गुरुवार, तर दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा। मलाही पूजा मांडायची आहे, तर मी आज हेअर वॉश केलेत आणि आता दुपारचे वाजलेत 1। तर मी आज उशिराच अंघोळ केली, कारण रात्री झोप झालं नसल्यामुळे मी सकाळी माझे मिस्टर गेल्यावरती ऑफिसला मीही झोपून घेतलं आणि याच्यासोबतच उठले डायरेक्ट। सो त्यामुळे मग माझं सगळं काम अजून तसंच आहे। तर मी पूजा संध्याकाळी मांडणार आहे आणि सध्या बाळाच्यामुळे नाही जमत सकाळी सकाळी पूजा मांडायला। सो नेक्स्ट इयरपासून कदाचित जमेल, बघू आता काय होतंय ते। तर आज माझी मस्त झोप झाली, त्यामुळे खूप फ्रेश वाटतंय। आणि राघव पुन्हा एकदा झोपून उठलाय। तर माझी घरातली छोटी छोटी कामं चालू होती, परंतु मोठी कामं सगळ्यात बाकी आहेत अजून। आणि मेन म्हणजे भूकही खूप लागली। आता 1:15 वाजलेत, तर आता मी फराळ बनवणार आहे। फराळामध्ये मी खिचडी नाही बनवणार। मागच्या वेळी मी खिचडी बनवली होती, कारण माझ्या मिस्टरांना आवडते, तर त्यांना वर्क फ्रॉम होम होतं, सो त्यामुळे मी बनवली होती खिचडी। परंतु यावेळी नाही बनवली। तर यावेळी मी बनवणार आहे पोटॅटोची भाजी, शेंगदाण्याची आमटी। आले माझे सोन्या, काय काय काय। तर आता मी राघवकडे जरा लक्ष देते। मम्मी टाइम आहे राघवचा ना, तर उठल्यावरती मम्मी टाइम चालू होतो आमचा, आणि तोच वेळात वेळ काढून मग घरातली कामं करायची असतात। सो त्याचे दात सळसळतात, त्यामुळे तो आता असं चिडचिड करतो खूप। 2 दात आलेत, आता बाकीचे येतीलच त्याला। आणि मी राघवला हे देते, डेंटॉनिकच्या म्हणजे गोळ्या आहेत, तर त्या टॅबलेट देत असते। तर दिवसातून 3 वेळा वगैरे देते। तर तो असं चिडचिड वगैरे करायला लागला की शक्यतो देते, म्हणजे तो खुश होतो। सो आत्ताच 1 गोळी दिली आहे, सकाळी 1 गोळी दिली होती, अजून 1 बाकी आहे। तर आता संध्याकाळी झोपताना वगैरे भेटेल। आणि खूप असं इरिटेट झाल्यासारखं करतो तो, त्यामुळे तर मी आता घरातली कामं आवरून घेते राघवला बघून, आणि आधी फराळ बनवते, मग करते कामं। चला लावूयात कामाला। आणि इथे साहेबांचं दूध पिऊन झालंय, तर पसारा ॲक्च्युली तसाच आहे, अजून आवरायचं आहे। आता सुरुवात करेल मी। आणि इथे पोटॅटो लावलेत, आधी पोटात टाकून घेते आणि मग त्याच्यानंतर सुरुवात करते। तसं एवढा काही पसारा नाही। तर मला पूजाही मांडायची, परंतु एकतर पूजा सकाळी मांडतात, नाही तर मग संध्याकाळी मांडतात। सो त्यामुळे संध्याकाळी 3 सांजेच्या टायमाला मी पूजा मांडेल आज। आत्ता मांडवायला वेळ आहे ॲक्च्युली, परंतु 3 सांजेला मांडलेली चांगली असते, किंवा एकदम सकाळी सकाळी। सो मला सकाळी पॉसिबल नाही झालं, मागच्याही गुरुवारी नव्हतं झालं। सो मी आत्ता संध्याकाळी मांडून घेणार आहे, कारण रात्री उशीर झाला, त्यात राघवही झोपत नाही, त्यामुळे खूप असं होतं की काय करायचं, आणि चक्कर येते सकाळी सकाळी। आणि जर तुम्ही झोप नाही झाली तर तुम्ही काहीच करू शकत नाही, चिडचिड होते तुमची। सो त्यामुळे झोप महत्त्वाची। हॅलो। आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मी साफसफाई करून घेतली। 5च्या 5 रूम क्लीन केल्या, झाडून पुसून पसारा वगैरे आवरून ठेवला। आता संध्याकाळी पूजा मांडेन। आता गावला आणायला चालले, तर गावचं यायचा टाईम झालाय। आणि राघव काही झोपला नाही, तर त्याला आता वॉकरमध्ये टाकलं सुद्धा, आणि मला छान क्लिनिंग करून दिला आज। आणि असंच आता मी एव्हरीडे त्याला वॉकरमध्ये टाकून क्लिनिंग करणार आहे। आणि मग फक्त क्लिनिंगच्याच टायमिंगला वॉकरमध्ये टाकेल, अदरवाईज नाही टाकणार, नाहीतर तो सारखा वैतागेल, मग मला क्लिनिंग नाही करून देणार एव्हरीडे। तर चला आता मी गावला घेऊन येते आणि मग बोलते तुमच्यासोबत।
आणि इथे माझ्याकडे बांबू प्लांट आहे, तर हे ओरिजिनल आहे. मला खूप सारे कॉमेंट्स येतात की हे ओरिजिनल आहे की म्हणजे आर्टिफिशियल आहे. सो हे ओरिजिनल आहे आणि त्याची काळजी घ्यावी लागते ओरिजिनल असल्यामुळे. सो अशा प्रकारे जे म्हणजे वाळून गेलेला पार्ट आहे तर तो काढून घेते मी, आणि सारखं नाही काढत, तर 3-4 महिन्याने एकदा काढून घेते. जर तुम्ही तो काढला नाही तर तुमचं प्लांट फुटणारही नाही आणि छानही नाही दिसणार. सो मी काढल्यानंतर लगेच 2-3 दिवसामध्ये छान फुटलेलं आहे ते झाड. आणि मला म्हणजे पहिल्यांदा विश्वास नव्हता बसत की मी बांबू प्लांट घरामध्ये मेंटेन करू शकेल, परंतु म्हटलं की आता आणलंच आहे तर ट्राय करायला काय हरकत आहे. कारण माझ्या मिस्टरांनी जेव्हा ऑर्डर केलं तेव्हा मला सांगितलं नव्हतं. सो हे प्लांट आहे जवळजवळ 5,000चं, आणि म्हणजे खूप महाग राहतात प्लांट इथे, कारण एवढे मोठे झालेले असतात. त्यांच्या मागे मेहनतही तेवढीच असते. सो मेंटेन करणंही तेवढंच अवघड होतं पहिल्यांदा सुरुवातीला माझ्यासाठी. आणि जेव्हा सुरुवातीला पानं वाळायला वगैरे लागली तेव्हा मी घाबरले होते, परंतु मग मी जे वाळलेली पानं होते तर ती बाहेर म्हणजे तो मोडून काढले आणि मग त्यानंतर ते छान फुटलं. तर मला माहिती झालं की हे वाळलेलं जे कचरा आहे त्याचा तो काढून ठेवून द्यायचा, फेकून द्यायचा. सो मी अशा प्रकारे स्वच्छ केलं होतं ते प्लांट. आणि त्यानंतर मला आळूच्या वड्या करायच्या होत्या, कारण आळूची पानंही मोठी झाली होती. सो गुरुवारही होता, तर मग म्हटलं की आज आळूच्या वड्या करू. सो अशा प्रकारे मी छान आळू कट करून घेतली. आणि गाऊला आळूच्या दांड्यांची भाजी खूप आवडते. ॲज अ तिला असं वाटतं की गवारीचीच भाजी आहे, तर ती एकटीच खाऊन घेते. सो मी अशा प्रकारे फक्त तव्यावरती तेलामध्ये तिखट मीठ घालून परतते, तर पटकन शिजते. तर मग मी स्वच्छ वगैरे करून ठेवली होती ती, आणि चपाती वगैरे झाली की मग तव्यावर टाकून देते मी. आणि इथे माझा स्वयंपाक चालू आहे. तर डाळ राईस आहे, इथे डाळीला फोडणी द्यायची, इथे आळूची वडी लावली आहे, इथे मटार पनीर होते, पीठ मळून ठेवलंय, भांडे घासायचे सकाळपासूनचे सगळे. सो अशा प्रकारे माझं चालू आहे. आणि माझ्या मैत्रिणी आल्या होत्या माझ्या वाढदिवसासाठी. तर दुसऱ्या दिवशी आल्या होत्या त्या, म्हणजे फ्रायडे होता. तर मला खूप छान वाटलं, म्हणजे की त्या केक घेऊन आल्या होत्या. सो त्यांच्यासाठी मी स्पेशल अशी भेळ बनवली होती, मटकीची भेळ. आणि तर त्यांच्यासोबतच वडापाव देखील बाहेरून मागवले होते, आणि त्यांनी केक देखील आणला होता. सो त्यांना सगळ्यांना भेळ खूप आवडली. श्रवू, आवडली तुला भेळ? हो, वाव. आपको पसंद आई? वही अभी 40 किलो तभी गप्पे मार रहा है. चलो 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 सिंग करो. 1 2 3 Happy birthday to you, Mega. Happy birthday.
Again we'll sing, okay? Happy birthday to you. Happy birthday. कितना साल हुआ वो तो बताओ, हम लोग क्लैप करेगा. 23. नहीं 32. 23. Oh my God, इसको काट के नाइफ ले जाओ. नहीं सिर्फ केक खिला दो ना. Amma, we are dancing in the video. Tangalangalang. आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.